एव्हरीवन, वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करते। तर बघा मग फुगाबाईचं खूप ट्रेंड चालू आहे, म्हणजे आधी पण चालू होतं आणि अजून सुद्धा चालू आहे। त्यामध्ये फार चेंजेस होत चाललेले आहेत। वेगळ्या प्रकारची पबबाई येते, फुगाबाईमध्ये वेगवेगळे पॅटर्न येतात। सो आज मी तुमच्यासोबत खूप नवीन लेटेस्ट ट्रेंडिंग अशी फुगाबाईमध्ये जरा वेगळ्या पॅटर्नमध्ये बाहीची डिझाइन शेअर करणार आहे। आणि याची कटिंग स्टिचिंगची पद्धत इतकी सोपी आहे की जरी बाय चान्स तुम्ही नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ बघून अशी छानशी बाही डिझाइन सहज बनवता येईल। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर बघितलं की ह्या बाही डिझाइनमध्ये ब्लाउज इतका सुंदर दिसतोय की तुम्हाला सुद्धा असे वाटेल की चला आपण सुद्धा अशी बाही नक्की ट्राय करावा। सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला अशी छानशी ट्रेंडिंग बाहीची डिझाइन फुगाबाईमधली सहजच बनवता येईल। ठीक आहे, तर हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की ब्लाउज पीस अशा पद्धतीचा आहे, गोल्डन वगैरे, आणि त्यावर गोल्डनच वर्क केलेलं आहे थोडंसं। तर हा जो काही ब्लाउज पीस आहे तर हा आहे सुळसुळा। बऱ्याचदा आपल्याला सुळसुळा ब्लाउजवर कशा पद्धतीने डिझाइन बनवावी हे सुचत नाही, तर आजची बाही डिझाइन नक्कीच यावर मॅच होईल। तर बघा मग इथे मी कपडा कट करून घेतलेला आहे, त्याचबरोबर जी काही बाही आहे तर अस्तरवर त्याची परफेक्ट अशी कटिंग करून घेतलेली आहे। आणि ही जी काही बाही आहे त्याचा डबल कपडा आपल्याला या डिझाइनसाठी लागणार आहे। तर बघा ह्या बाहीचं जी काही घडी टाकलेली होती तर ती टाकली होती आपण 8.5 आणि इथे 7.5 तयार झालेली आहे। त्याचबरोबर बाही लांबी होती 5, अर्धा इंच मार्जिन, असं टोटल 5.5ला मार्किंग करून आणि 2.5 इंच कॅप हाईट घेऊन ही बाही आपण कटिंग करून घेतलेला आहे। तर दोन्ही साईडच्या बाही आपण सोबतच कटिंग केलेला आहे आणि हा ब्लाउजचा कपडा आपण इथे काढलेला आहे। मी आत्ताच म्हटलं की बाहीच्या डबल कपडा आपल्याला लागणार आहे। आणि बघा मी इथून कट करून आता ते सेपरेट करते, म्हणजे दोन्ही बाहीसाठी दोन वेगवेगळ्या साईडचा पार्ट्स इथे आपले रेडी होतील। हे मी सरळ कट केलेलं आहे, बाहीच्या शेपमध्ये कट केलेलं नाही आहे, ते जोडल्यानंतर आपण एक्स्ट्राचं इथे कट करणार आहोत। ठीक आहे, तर बघा आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुळसुळा कपडा असेल तर ह्या पद्धतीने व्यवस्थित काळजीपूर्वक कटिंग करून घ्यायची आहे। तर इथे 2 पार्ट रेडी झालेले आहे, एक पार्ट दुसऱ्या बाहीचा आणि एक पार्ट दुसऱ्या बाहीचा। ठीक आहे, तर बघा मग सगळ्यात आधी काय करायचं आहे की ही जी काही बाही आहे ते खालच्या साईडने 1 इंचाला मार्किंग करून घ्यायची आहे आणि पट्टीच्या सहाय्याने आपल्याला एक स्ट्रेट लाईन इथे ड्रॉ करायची आहे। 1 इंचाची पट्टी म्हणजे 1 इंच आपल्याला बाहीची जी काही लांबी आहे तर ती इथे कमी करायची आहे। तर मार्किंग केल्यानंतर मी ह्या पद्धतीने ते कटिंग करून घेते आणि हा खालचा पार्ट आता मी साईडला ठेवून घेते। आता काय करायचं, एक बाही इकडच्या साईडने आणि दुसरी दुसऱ्या साईडने अशा पद्धतीने ठेवायची, खोलगट भाग पुढे घ्यायचा आहे आणि आता आपण एक बाही स्टिच करायला सुरुवात करूयात। तर बघा ब्लाउज पीसचा हा एक कपडा घेतलेला आहे मी, त्याचबरोबर ही बाही सरळ ठेवायची आहे अस्तरची आणि त्यावर आपला ही जी काही बाही आहे तर ही ठेवून घ्यायची आहे आणि खालच्या साईडने 3.5 इंचापर्यंत आपल्याला स्ट्रेट कपडा इथे जोडून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर ह्या पद्धतीने प्लेट्स टाकत टाकत आपल्याला ही जी काही बाही आहे तरी जोडायची आहे। महत्त्वाचं म्हणजे सुळसुळा कपडा आहे त्यामुळे व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला इथे छोट्या छोट्या प्लेट्स टाकत टाकत हे जोडून घ्यायचं आहे। आणि बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या ज्या काही प्लेट्स आहेत तर ह्या बऱ्यापैकी आपण मोठ्या घेत आहोत, खूप कमी घेत नाही आहे, फक्त एवढंच आहे की त्याचा डिस्टन्स सेम ठेवायचा। तर मी इथे डबल कपडा घेतलेला आहे त्यामुळे मग मी इथे जवळजवळ प्लेट्स टाकत आहे। जर का तुमचा कपडा हा कमी असेल तर तुम्ही लांब लांब प्लेट्स टाकू शकता। त्याचबरोबर फक्त एवढंच आहे की प्लेट्सच्या साईज सगळ्या याची सेम आली पाहिजे, म्हणजे प्रॉपर अशी फिनिशिंग सहित बाही रेडी होईल। अजून एक महत्त्वाचं म्हणजे खालच्या साईडनी काहीही मार्जिन न सोडता मी इथे ही बाही जोडून घेत आहे, हा पॉईंटसुद्धा खूपच इम्पॉर्टंट आहे। आता ह्या प्लेट्स टाकत गेल्यानंतर लास्टला सुद्धा आपल्याला बरोबर 3.5 ते 4 इंच आपण ठेवायचं आहे। तर बघा मी मार्किंग करून घेतली, म्हणजे फक्त 3.5 इंच दोन्ही साईडनी सोडून मधल्या पार्टमध्ये आपल्याला इथे प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत। तर बघा मी सरळ टीप इथे मारून घेतलेली आहे। त्यानंतर आता बाही फेंट दिसते कारण ट्रान्सपरंट हा कपडा आहे, त्यामुळे मग मी वरच्या साईडनी ह्या प्लेट्स सेट करत करत इथे कडेकडेने टीप मारत पूर्ण बाहीला व्यवस्थित काटोकाट इथे जोडून घेते। प्लेट्स व्यवस्थित एकसारख्या पकडायच्या आहे कारण त्यावरच आता आपले सगळे फिनिशिंग वगैरे डिपेंड आहे। तर बघा मग मी व्यवस्थित काळजीपूर्वक एक एक प्लेट्स व्यवस्थित पकडत या पद्धतीने बाही सगळ्या साईडनी जोडून घेतलेली आहे, म्हणजे खालच्या साईडने प्लेट्स टाकल्यानंतर वरच्या साईडने सुद्धा त्या प्लेट्स मॅच करत जोडून घेतलेलं आहे। ठीक आहे, त्यानंतर आता हे जे काही ब्लाउज पीसची एक्स्ट्राची बाही आहे तर ती आपण इथे कटिंग करून घेऊयात ह्या पद्धतीने। ठीक आहे, आणि आता आपले परफेक्ट असा पार्ट इथे हा रेडी झालेला आहे। वरचा पोर्शन फक्त खालचा पोर्शन रेडी करायचा आहे। प्लेट्ससुद्धा एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित एकसारख्या रेडी झालेल्या आहे। ठीक आहे, त्यानंतर हा मी थोडासा ब्लाउज पीसची पट्टी घेतलेली आहे आणि आपली जी काही
1 इंचाची पट्टी आपण कट केली होती, तर आता इथे आपल्याला 1.5 इंचाची रेडी करून घ्यायची आहे, कारण की आपला अर्धा इंच म्हणजे पाव इंच दोन्ही साईडनी मार्जिन जाणार आहे, म्हणजे टोटल अर्धा इंच एक्स्ट्रा, म्हणून 1 इंच तयार पाहिजे आहे. तर 1.5 इंचाची पट्टी आपण इथे तयार करून घेणार आहोत. तर बघा मी ह्या पद्धतीने मार्किंग करून कटिंग करून घेते आणि ब्लाऊज पीस कट झाल्यानंतर खूप कमी असा हा कपडा उरलेला आहे अस्तरचा, त्यामुळे आता ह्या पट्टीला आपल्याला जॉईंट द्यावा लागणार आहे. तर मग मी इथे सगळ्यात आधी जॉईंट देऊन घेते. तर बघा एक पट्टी सरळ दुसरी उलटी ठेवत एक टीप मारली आणि सरळ करून पुन्हा दाबटीप देऊन घ्यायची आहे, म्हणजे प्रॉपर असं फिनिशिंग सहित ही पट्टी आपली इथे रेडी होईल. तर बघा आता ही पट्टी रेडी झालेली आहे. तर काय करायचं आहे, ती किती लागते ते एकदा मी चेक करते. एक्स्ट्राचं थोडं कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर आता इथे बघा ह्या पद्धतीने थोडंसं चेक करते की किती मार्जिन सोडून आपल्याला इथे जोडावं लागणार आहे. त्याचबरोबर थोडंसं कमी जास्त तिरकं असेल तर ते कट करून सेम करून घ्यायचं आहे. तर बघा आता सगळ्यात आधी जी काही ब्लाऊज पीसची कपडा आहे तर तो आपल्याला सरळ ठेवायचा आहे आणि त्यावर आपण तयार केलेली ही जी काही अस्तरची पट्टी आहे तर ती ठेवायची आणि साधारणतः पाव इंचाचं मार्जिन ठेवून ह्या पद्धतीने आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. आता बघा ही टीप मारून झाल्यानंतर जे काही खालच्या साईडचं एक्स्ट्राचं आहे तर ते आपण इथे कटिंग करून घेऊयात व्यवस्थित. ठीक आहे. आता ही कटिंग झाल्यानंतर ही पट्टी आपल्याला ह्या पद्धतीने आतमध्ये फोल्ड करायची आहे आणि वरच्या म्हणजे आतमध्ये फोल्ड करून डायरेक्ट दाबटीप देऊ शकतात किंवा ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही आधीच इथे दाबटीप देऊ शकतात. तर काय करते मी फिनिशिंग प्रॉपर यावी यासाठी आधी एक ह्या पद्धतीने टीप मारून घेतली आणि पुन्हा अस्तरची पट्टी आतमध्ये फोल्ड करून वरच्या साईडला सुद्धा दाबटीप देऊन घेते. तुम्ही आता वरच्या साईडने दाबटीप नाही दिली तरीसुद्धा चालेल, पण हा सुळसुळा कपडा आहे त्यामुळे मग प्रॉपर फिनिशिंग यावी. कॉटनचा कपडा असेल तर लगेच घडी पडते, सुळसुळा कपडा होता म्हणून मग मी पुन्हा एक दाबटीप देऊन घेतलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर आता कडेने जे काही मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊज पीसचा कपडा एक्स्ट्राचा आहे तर तो सगळाच आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. बघा व्यवस्थित काटोकाट सुळसुळा कपडा आहे त्यामुळे काळजीपूर्वक कट करायचं. त्यानंतर बघा ही बाहीचा पार्ट आपण सरळ ठेवला, त्यावर ह्या पद्धतीने ही खालची पट्टी ओपन करून ठेवलेली आहे. बघा उलटी ठेवलेली आहे पट्टी ॲक्च्युली, हे बघा, आणि पाव इंचाचं मार्जिन ठेवून आपण इथे टीप मारून घेतलेली आहे. आता ही टीप मारून झाल्यानंतर ही पट्टी आपल्याला बघा आतल्या साईडने पुन्हा व्यवस्थित थोडीशी पाव इंच एवढी अस्तरची फोल्ड करून इथे टीप मारून घ्यायची आहे. व्यवस्थित काळजीपूर्वक एकसारखंच टीप मारायचं आहे आणि खाली कुठेही घोळ होणार नाही. जर जास्त खेचलं गेलं तर खाली पुन्हा गोळा होईल. सो तसं होऊ नये त्यासाठी व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला इथे ही पट्टी जोडून घ्यायची आहे. ठीक आहे. आता जे वरच्या साईडने सुद्धा एक दाबटीप देते म्हणजे ते व्यवस्थित प्लेट्स दाबल्या जातील आणि फिनिशिंगसुद्धा प्रॉपर यावी यासाठी. आता ही दाबटीप दिल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते इथे आपण कटिंग करून घेऊयात आणि त्यानंतर तुम्ही इथे जिथे आपण जॉईंट दिलेला आहे ना तर तिथे आपल्याला एक लेस लावून घ्यायची आहे. तुम्ही नाही लावली तरीसुद्धा चालेल किंवा लावली तरीसुद्धा चालेल. तर मी एक लावून घेते म्हणजे बाहीला अजून सुंदर असं लुक येईल. तर मी इथे गोल्डनच लेस यूज करते कारण की ॲक्च्युली ना ही जी बाही ज्या ब्लाऊजवरची आहे ना तर तो ब्लाऊज कुठल्याही साडीवर मॅच व्हावा यासाठी स्टिच केलेला आहे, म्हणून मग इथे कॉन्ट्रास्ट आपण यूज करू शकत नाही. जर का तुम्ही साडीचा ब्लाऊज पीस असेल आणि कॉन्ट्रास्ट कलर असेल तर कॉन्ट्रास्ट कलरची लेससुद्धा इथे यूज करू शकता. ठीक आहे. तर बघा मग ह्या पद्धतीने मी प्रॉपर फिनिशिंग सहित इथे गोल्डन कलरची लेस लावून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकतात की फिनिशिंग किती छान अशी प्रॉपर आलेली आहे. तर बघा ह्या पद्धतीने ही बाही रेडी होणार आहे. तर बघा मग फायनली फुगाबाहीमध्ये खूप ट्रेंडिंग न्यू लुकमधली आपली इथे बाही डिझाईन तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता प्लेट्स वगैरे एकदम प्रॉपर एकसारखे आलेले आहे. आता सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची बाहीसुद्धा आपल्याला इथे रेडी करून घ्यायची आहे आणि दोन्ही बाहींचं लुक कसं दिसतं तर ते मी तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हालासुद्धा बाही कशी बनवावी दोन्ही साईडच्या प्रॉपर एकाच लेवलमध्ये तर ते लक्षात येईल. तर बघा मग फायनली दोन्ही पण स्लीव्ज आपल्या इथे रेडी झालेल्या आहे. तुम्ही इथे बघू शकता प्लेट्स वगैरे एकदम एकसारख्या आलेल्या आहे आणि प्रॉपर फिनिशिंग सहित दोन्ही पण स्लीव्ज इथे आपल्या रेडी झालेले आहे. तर मी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे प्लेट्स टाकणं खालचा पार्ट करणं तर सेम तुम्ही त्याच पद्धतीने करायचं आहे म्हणजेच तुमचंसुद्धा प्रॉपर फिनिशिंग सहित अशी बाही रेडी होईल. आता बघा तुम्हाला मी सांगते की सुळसुळा कपडा होता तरीसुद्धा प्लेट्स वगैरे एकदम प्रॉपर आलेल्या आहेत. सो फुगाबाही ही ट्रेंडिंग अशी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता ही जी काही बाही आहे तर ही ब्लाऊजला लावल्यावर ब्लाऊजचं लुक कसं दिसतं तर ते मी तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हालासुद्धा कुठल्या साडीवर अशा पद्धतीची बाही करू शकतात जेणेकरून तुमच्या ब्लाऊजचा छान असं लुक येईल. तर बघा मग फायनली इथे ही जी काही बाही आहे तर ही लावून आपला ब्लाऊज रेडी झालेला आहे
आणि इथे तुम्ही बघू शकतात की ब्लाऊजला किती सुंदर असं लूक आलेला आहे। खूप ट्रेंडिंग न्यू स्टाईलची शॉर्ट म्हणजे छोट्या बाहीवर आपण ही फुगाबाही बनवलेली आहे आणि खाली सुद्धा बघा 1 इंचाची पट्टी आहे, मध्ये लेस आहे, त्यामुळे तर ह्या बाही डिझाईनला अजूनच सुंदर असं लूक आलेला आहे। आणि नक्कीच ह्या बाही डिझाईनमुळे ब्लाऊजसुद्धा खूप सुंदर दिसतोय आणि असं बघण्यापेक्षा ब्लाऊज घातल्यानंतर तर त्याला इतकं सुंदर असं लूक येणार आहे। सो अशी ट्रेंडिंग फुगाबाही तुम्ही नक्कीच स्टिच करून बघा। मी तुम्हाला या फुगाबाहीची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगितलेलं आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग न्यू लुकमधली फुगाबाही तुम्हालासुद्धा सहज बनवता यावी। कारण की फुगाबाहीचा आधीसुद्धा ट्रेंड होता आणि अजूनसुद्धा त्याचा ट्रेंड चालूच आहे। सो न्यू लुकमधल्या नवीन फुगाबाहीमुळे नक्कीच ब्लाऊजला छान असं लूक आलेला आहे। सो नक्की ट्राय करून बघा, ठीक आहे। आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन, ठीक आहे। चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आजची ट्रेंडिंग अशी बाही डिझाईन आणि ती पण एकदम सोपी अशी पद्धत आहे त्याची, तर ती कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा। त्याचबरोबर आपली बाही डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन हे नक्की प्रेस करा, त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल। ओके, थँक्यू।